संध्या. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे खेड्याकडची मुलगी. तर खूप दिवसापासून मला म्हणजे DM येत होते की तुमचं जे किचन होम टूर दाखवा. तर मग किचनचं मी आज होम टूर करणार आहे. काही म्हणजे असं एकदम मोठं असं नाही आहे, साधं सिंपल आणि छोटंसं आहे. तुम्हाला आवडेल की नाही माहीत नाही, पण मी माझं दाखवण्याचं काम करणार आहे. आणि कसं वाटलं ते मला पाहिल्यानंतर तुम्ही कमेंट्स करून सांगा तुम्हाला कसं वाटलं. आणि काय काय म्हणजे तुम्ही कसं ठेवता किंवा मी कसं ठेवते हे मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर त्याला जर मग आपण करूया आता किचन होम टूर. प्रॉब्लेम आहे माझ्याकडे, कारण का मला हा जो होम टूर मी तुम्हाला दाखवणार आहे, हा होम टूर मी तुम्हाला बॅक कॅमेऱ्याने दाखवणार आहे. कारण का मी एकटीच आहे व्हिडिओ बनवायला, घरामध्ये दुसरं कोणी नाही आहे. मुलगी आहे पण ती खूप छोटी आहे, त्याच्यामुळे तिला काय मोबाईल वगैरे जास्त धरता येत नाही. त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने तुम्हाला होम टूर म्हणजे किचन होम टूर दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे. थोडंसं ॲडजस्ट करून घ्या आणि आवडलास तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला आपण पाहूया किचन होम टूर. प्रथम ह्या आहे माझा, तुम्हाला दाखवते मी. हा आहे माझा किचन, हा पूर्ण किचन आहे माझा. हा माझा पूर्ण किचन आहे. तर आता स्टार्टिंग इथनं करते. तर ही जी विंडो आहे किचनची, हा पहिल्यांदा मी पडदा ओपन करते, कारण का म्हणजे मग तुम्हाला पण छान दिसेल. याच्यासमोर जे आहे ते दुसरं हे आहे. तर इथं जे आहे तर हा इथं मी पेपर लावलाय, कारण का ही काच आहे. त्या काचेतून मग कसं तिकडं समोर जे आहे, समोरचं जे आहे बाथरूम, त्याच्यातून मग सगळं इकडे दिसतं किचन वगैरे, म्हणून तो लावलेला आहे. तर आपण सुरुवात करूया आपण गॅसपासून, जी आपली आहे अग्निदेवता. तर सर्वप्रथम मी अग्निदेवतेला म्हणजे खूप म्हणजे धन्यवाद करते. तर ही आहे माझी अग्निदेवता. आणि हे जी आहे ही जी शेगडी आहे ही मला लग्नामध्ये दिलेली आहे. तर ह्या शेगडीला आता 18 वर्ष कंप्लीट झालेले आहे ह्या शेगडीला. तर अजून खूप असे बोलतात ना, जुनं ते सोनं असतं, खूप मजबूत वगैरे आहे. त्याच्याने तर आत्ताच्या शेगड्या ज्या आहेत त्या खूप तकलादू असतात. तर त्याच्यानंतरला मी तुम्हाला दाखवणार आहे आता. तर ही आहे माझी स्टीलची रॅक आहे. ही पाहू शकता, ही आहे माझी स्टीलची. ही सुद्धा मला लग्नामध्येच दिलेली आहे. ही माझ्या मामाच्या मुलीने दिलेली आहे. खूप मजबूत आहे. हिला सुद्धा 18 वर्ष कंप्लीट झालेली आहे. तर इथं तुम्हाला मी दाखवते वरती. तर इथं जे आहे हे 2 बॉक्स आहे कुकरचे. माझ्याकडे हे 2 कुकर आहे. हा आहे 3.5 लिटरचा, हा आहे 2.5 लिटरचा. तर हा मी भाजीसाठी घेतलेला आहे. आणि हा आपला म्हणजे डब्यावाला आहे. याचा डब्बे नाही, हा विदाऊट डब्याचा आहे. तर ह्याच्यामध्ये माझे जे काय म्हणजे मी माझे वापरते प्रोडक्ट्स म्हणजे शॅम्पू वगैरे जे काय असतात ते मी ह्याच्यात ठेवते, जेणेकरून पटकन भेटतात. कधी मेहंदी वगैरे जी माझे काय असतात ते ह्याच्यात ठेवते, जेणेकरून शोधावा जास्त लागणार नाही हे. आणि हे 2 जे डबे आहेत, हे डबे मी असे ठेवलेले आहे वरती. त्याच्यात जर कधी असं काही म्हणजे ठेवायचं असेल तर मी शक्यतो याच्यामध्ये एका याच्यामध्ये मी खजूर ठेवते आणि एका याच्यात. तर आता याच्यातले हे 2 डबे खाली झालेले आहे, त्याच्यामुळे ते स्वच्छ असे धुवून वर ठेवलेले आहे. हा आहे आमच्या साहेबांचा टिफिनचा बॉक्स आहे. आणि ह्याच्या बॉक्समध्ये जे आहे त्या बॉक्समध्ये मी सर्व मेडिसिन ठेवते, म्हणजे माझ्या पिल्लूचे, माझ्या मुलीचे आणि आमचे काही असेल ते ह्याच्यामध्ये ठेवते, जेणेकरून कधी पण ती आजारी पडली तर मला ह्याच्यातून घेता येतात, पटकन शोधावं लागत नाही. त्याच्यामुळे ह्या बॉक्समध्येच ठेवते मी, जेणेकरून बॉक्स उचलता येतो व्यवस्थित. आणि हे जे आहे तर ही आहे माझी म्हणजे ह्या सर्व जे आहे ते आहे डाळी सर्व. हे तुम्ही पाहू शकता. ही आहे मिक्स डाळ, ही आहे तुरीची डाळ, मूग डाळ आहे. इथं आहे लापसी. आता ही लापसी थोडीच राहिली आहे. इथं आहे लाल मसूर डाळ. ह्याच्यामध्ये ही जी मुगाची डाळ होती थोडीशी जास्त होती, म्हणून मी अर्धी याच्यात भरली होती, संपली आहे. आता ह्याच्यामध्ये दुसरं भरणार आहे. तर हे आहे सफेद वाटाणे, आहे हिरवा वाटाणा, त्यात साखर आहे. आणि याच्यात जो पहिलावाला वाटाणा होता सफेद वाटाणा तो भरलेला आहे, कारण का पहिला हा यूज करणार मगच हा करणार. आणि ह्याच्या पाठीमागं पण आहेत. तर याच्यामध्ये जे एक्स्ट्राचं माझं सामान आहे म्हणजे डाळी वगैरेच आहे. तर इथं आहे मूग, इकडं आहे सफेद उडदाची डाळ वगैरे आहे. आणि हे जे डबे आहे हे सगळे आईस्क्रीमचे वगैरे आहेत. ह्याच्यामध्ये सुद्धा असं काही ना काही मी ठेवत असते.
म्हणजे असे खडा मसाला वगैरे हे असं ठेवत असते. इथं पाठीमागे हे सगळे हेच डबे आहेत, पाहू शकता. एका याच्यामध्ये कोकम वगैरे आहेत. तर त्याच्यानंतरला इथं खाली नंबर येतो. हा जो आहे माझा ताटांचा रॅक आहे. इथे ताटं मांडली तर जेवढे आम्हाला लागतात तेवढेच. हे यूज होत नाही ताट, पण कधी जर भाईच्यान कशावरती झाकण किंवा कोणी आलं तर पटकन हे होतात, नाहीतर अशीच मांडणी मोकळी राहते, म्हणून मी हे केलेलं आहे. ही जी हे आहे ही तर ही ताटल्या असतात, मोठे ताट असतात. इथं तवा असतो, अजून एक तवा आहे भाकरीचा, हा आहे चपातीचा. तर हा चपातीचा तवा आहे. आणि याच्या पाठीमागं लोखंडी तवा असतो, तो आता मी घासून ठेवलेला आहे. त्याच्यानंतरला याच्या खाली होतात हे जिरी, मोहरी, हिंग वगैरे, हळद, चायपत्ती. ह्या छोट्या छोट्या बरण्या मी इथं ठेवते, सोडा वगैरे. परत ह्याच्या पाठीमागं आहे ओवा, ह्याच्या इथे आहे चायपत्ती, इथे आहे दालचिनी, हे आहे मोहरी, आणि इथं जिरं आहे, इथं हिंग आहे. आणि त्याच्या पाठीमागं जे आहे हे खाण्याचा ओवा आहे, सोडा, खाण्याचा सोडा आहे, सॉरी. त्याच्यानंतरला खाली आहेत, हे पाहू शकता. इथं गडू आहे देवाचा. इथे तीनच तांबे माझे वापरायला आहे, कारण का आम्ही तांबे जास्त वापरत नाही. हा मला फक्त झोपताना तांबा लागतो. याच्यामध्ये गरम पाणी ठेवलं, झोपायच्या आधी गरम पाणी करते, मग तोपर्यंत झोपतपर्यंत याच्यातलं थोडंसं पाणी थंड झालं की हे आम्ही गरम पाणी तिघं पण पितो याच्यामधून. तर इथं एक कप असतो, हा ते आमच्या दोघांचे मग आहेत तसे. माझा धुतलेला आहे, हा त्यांचा, त्यांनी सकाळी लवकर गेले त्याच्यामुळे त्यांचं तसंच आहे. तर त्याच्यानंतरला इथं होतात हे छोट्या छोट्या प्लेट्स आहेत ह्या माझ्या. तर आता हे पूर्ण म्हणजे 6 प्लेट्स आहेत, ह्या पूर्ण भरलेल्या आहे. पण आता मी सगळं घासलेले आहेत, भांडी वगैरे जेवल्यानंतर, नाश्ता केल्यानंतर. हे आहे देवाचं तामान. नंतर इथं हा टिफिनचा जो आहे तो बॉक्स हे आहे, टिफिनचे झाकण आहेत. इथं छोट्या छोट्या प्लेट्स आहेत, ह्या पण 6 आहेत. आणि ह्या सुद्धा 6 आहे, ह्या सुद्धा 6 आहे. पण मी आता ह्याच्यातल्या 2च यूज करायला घेतल्यात, आणि ह्या ज्या आहे हा पूर्ण 6चा सेट वापरते मी. त्याच्यानंतरला खाली जो आहे हा जे टिफिन आहे, इथं मुलीचा टिफिन आहे आणि इकडं मिस्टरांचा टिफिन आहे. आणि इथं हे छोटे छोटे टोपा आहेत. तर हे जे आहे टोपा असे तिथं, इथले 2 टोपा मी आता धुवून ठेवलेले आहे. एक दुधाला आहे आता आणि एक ठेवलेला आहे धुवून. तर इथे खाली जे आहेत, इथे पण सर्व याच्यामध्ये सगळं सामान आहे. याच्यामध्ये धने आहे, त्याच्यात चायपत्ती आहे, याच्यामध्ये ते शेंगोळीचं पीठ आहे, याच्या पाठीमागं हे आहे म्हणजे शेवई वगैरे ठेवते. आणि इकडं रवा वगैरे आहे. आणि आता ही खाली झालेली आहे बरणं, याच्यातले मी शेंगदाणे हे करून ठेवलेले आहेत. याच्या पाठीमागं आहेत पोहे, याच्या पाठीमागं आहे सोयाबीन. तर याच्यातले काही आता सामान संपले, त्याच्यामुळे मी काय करते, संपल्यावरती सगळ्या बरण्या घासून घेते. हा जो डब्बा आहे हा खाण्यासाठी आहे, याच्यात बिस्किट वगैरे ठेवले जातात ह्या डब्यामध्ये. बाकीचे फक्त खाण्याचे बिस्किट असतात जे आपल्याला खायला लागतात ते. आणि इथं आहे तो छोटा कुकर, हे असं मी ह्याच्यामध्ये हे असं टाकून ठेवते, जेणेकरून आपल्या मांडणी वगैरे खराब होत नाही किंवा ओले डाग वगैरे पडत नाही, तर हे आपल्याला धुता येतं. तर अशी ही आहे माझी स्टीलची राखी, एवढी मोठी आहे. त्याच्यानंतरला त्याच्यात बाजूला सुरुवात होते. इथं आहे तांब्याची कळशी, ह्याच्यातलंच मी पाणी आम्ही पितो. आणि हा आहे स्टीलचा फिल्टर आहे, हा विदाऊट लाईटीचा आहे, फक्त आपलं म्हणजे पाणी स्वच्छ होतं त्याच एवढंच आहे. आणि त्याच्या पाठीमागं जे आहे हे आहे कांदा बटाट्याचं रॅक आहे. इथे आहे एक कळशी लिंबाची. तर ह्याच्यावर झाकण्या जे आम्ही पहिले केक वगैरे आणायचं, त्याच्या झाकण्या आहे, खूप मजबूत आहे आणि छान पण आहे. तर ही पाण्याची कशी मी एक्स्ट्रा भरून ठेवते. आणि ही जी आहे पाणी, तर मी हे याच्यातलं 8 तास झाल्यानंतर हे पाणी मी हे मटक्यामध्ये ओतते. इथं आहे आमचा मटका, तर ते पाणी मी ह्याच्यामध्ये ओतते. खूप थंड होतं. आम्ही फ्रीजमधलं पाणी पित नाही, फ्रीज आहे पण पाणी पित नाही, आम्ही ह्याच्यातलंच पाणी पितो. हाच आमचा फ्रीज आहे, खूप नैसर्गिक आणि आपला आरोग्यदायी आहे हे. तर इथं आहे चपातीचा माझा डब्बा, आणि इथं आहे तो कुकर, जेणेकरून मी कधी डाळ भात वगैरे लावते किंवा हे भातासाठी. तर हा आहे. इथे आहे माझी तेलाची किटली, मी एक्स्ट्रा तेल याच्यात म्हणजे काढून ठेवते, सारखं सारखं तेलाचा डब्बा घ्यावा नाही लागत, त्याच्यामध्ये काढून ठेवते. आणि मग त्याच्यानंतरला इथं पाहू शकता तुम्ही, इथं आहे ग्लास.
तर हे ग्लास मी यूज करत नाही, पण कधी पटकन कोणी आलं तर मग ते हे करावं लागतं, म्हणून हे पाहू शकता. तर असा जो आहे इथे सगळे ग्लास आहेत आणि ह्याच्यावरती आहे कप. तर कप पण मी कोणी आलं तरीसाठी यूज होतो. आणि ह्या साईडला जे आहे तर हे आहे चमचे वगैरे ठेवले जातात, म्हणजे चमचे वापरायचे चमचे आहेत. इथं आहे तेलाचं हे छोटंसं, याच्यातून मी डेलीचं तेल यूज करते. इथं आहे मिक्सरचा भांडा आणि ह्याच्यानंतर आहे इथं मिठाची बरणी, इथं आहे साखरेची बरणी आणि इथं हे 2 डब्यांमध्ये खाण्यासाठी असतं. म्हणजे एक्स्ट्रा माझ्या मुलीला कसं पटकन भेटत नाही, त्याच्यामुळे याच्यात एका याच्यात बिस्किट आणि एका याच्यात चिवडा नमकीन वगैरे काहीतरी असतं याच्यामध्ये. आता मी याच्यातले डब्बे घासून ठेवलेत. याच्यामध्ये बिस्किट आहे आणि ह्याच्यात एक लाडू बनवलेले होते. याच्यात आहे आपले छोटे मोठे मसाले पटकन म्हणजे याच्यात असतात. याच्यात मसाले आहे, याच्यात चिकन मसाले काय त्या दिवशी मी चिकन बनवलेले आणि गरम मसाला आहे. अरे याच्यात आहे पिस्ता आणि याच्यामध्ये आहे ते चिली फ्लेक्स वगैरे ठेवते मी. आणि ह्याच्यात आहेत तांदूळ डेली यूजसाठी. ह्याच्यामध्ये म्हणजे डीमार्टचं सामान वगैरे भरलं ना तर एक्स्ट्राचं म्हणजे तर मी ह्याच्यामध्ये ठेवते. आहे पिठाचा डब्बा, इथं आहे मसाल्याचा डब्बा आणि इथे आहे हे सगळ्या डब्यांमध्ये याचे सामान असतं. म्हणजे हे सगळे डब्यामध्ये म्हणजे डीमार्टचं सामान भरलं ना तर मी याच्यामध्ये ठेवते. तांदूळ, साखर, डाळी वगैरे एक्स्ट्राचं म्हणजे भरून ठेवते मी. 2-2 महिन्यांनी सामान भरते. ते तिथं आहे पिठाची चाळणी, इथं आहे वडी वगैरे बनवायची चाळण. तर ह्याच्यामध्ये अंडे वगैरे ठेवते मी, म्हणजे जास्त करून फ्रीजमध्ये नाही ठेवत मी. इथे अंडे ठेवते, जास्तचे आणून नाही ठेवत, 1 डझन अंडे असतात. तर आता काल ते अंडे संपलेत. तर डब्बा आहे पिठाचा डब्बा, ते डेली यूजला मी पीठ वापरते चपाती बनवताना. तर हा आहे याच्यामध्ये भाजी वगैरे काढून ठेवायला होते. तर हे आहे काय आहे ह्याच्यावरती जे आहे ते लोणच्याची बरणी आहे. इथं आहे मुलीचा हे आहे हॉर्लिक्स आहे हे, आणि हे आहे माझं वुमन प्लस हॉर्लिक्स हे आहे माझं पिण्याचं. आणि खूप मला फायदा झालेला आहे. म्हणजे मला खूप पाठीचं म्हणजे पेन वगैरे व्हायचं, माझा मणका वगैरे दुखायचा. माझं C-सेक्शन आहे त्याच्यामुळे माझं खूप म्हणजे मणका वगैरे खूप दुखायचा. तर मला खरंच खूप फायदा पडला, म्हणजे फरक पडला याने हे पिल्यापासनं. तर मी पहिल्यांदा 6 महिने पिले, त्याच्यानंतरला मग मी आता ते कंटिन्युअस केलेलं आहे. कारण का रोज एक म्हणजे दूध पिते, सकाळी मी चाय नाही पित. तर 1 कपभर दुधामध्ये 1 चमचा मी पिते, त्याच्यामुळे मला फरक पडतो. आणि ह्याच्यामध्ये मी आता गावावरून मसाले आणलेले आहे आणि याच्यामध्ये पण डीमार्टचं सामान आहे. बिस्किट वगैरे एक्स्ट्राचे बिस्किट याच्यात ठेवलेलं आहे. जे इथले संपले ना, खालचे इथे संपले तर मग हे तिकडचे याच्यामध्ये टाकायचे. इकडं आहे वाडा कोलमचे तांदूळ आहे आणि त्या साईडला सगळे मसाले मी गावावरून आणते, त्याच्यामध्ये ठेवते मोठ्या डब्यामध्ये. तर तिथं त्या दिवशी मी देवाला दिवा काढलेला होता, तो तसा तिथं ठेवलेला आहे. आणि त्याच्यावरती आहे 2 हंडे, त्या हंड्यांमध्ये मी कुरडई, पापडी आणि असं कीस वगैरे ठेवते, कारण का ते वर्षभर टिकतं, खराब होत नाही. तिथं आहे वरती इस्त्री आणि ह्या साईडला आहे मोठा डब्बा. तर त्याच्यामध्ये असं काही पण छोट्या मोठ्या वस्तू हातात म्हणजे असेल तर त्या पटकन भेटावं म्हणून मी त्याच्यामध्ये टाकून ठेवते. तो वरचं असं छोटं मोठं सामान आहे. इकडं आहे इथे आहे इडलीचा कुकर आहे आणि त्या साईडला जो आहे तो त्याच्यामध्ये मिक्सर आहे माझा, तो ऑटोमॅटिक मिक्सर आहे, तुम्हाला दाखवलेच आहे पाठीमागं. तर हे असं आहे माझं किचन. तर तुम्हाला कसं वाटलं मला नक्की कमेंट्स करून सांगा. ह्या साईडला आहे तर चाकू वगैरे ठेवते मी. तर हे चाकू वगैरे आहेत माझे, पटकन भेटतात. हे लायटर चाकू वगैरे आहे. इथं आहे पक्कड आणि ह्या साईडला आहे माझं. इथं आहे फ्रीज, हा माझा फ्रीज आहे. इथं आहे बेसिंग, तर बेसिंगला सुद्धा इथे वायफर आहे आणि इथं हँडवॉश आहे, इथं लिक्विड आहे यांचा लिक्विडचा डब्बा आहे हा. तर असं आहे माझं किचन. तर तुम्हाला कसं वाटलं मला कमेंट्स करून नक्की सांगा. तर ह्या साईडला आहे गॅस आणि खालचं दाखवते तुम्हाला तुम्ही. तर इथं जे आहे इथं मी ठेवते पोळपट लाटणं आणि हे जे आहे हे आहे सँडविच बनवण्याचं हा जो साचा आहे हा. आणि ह्याच्यामध्ये जर बोलसाल तर तुम्ही ह्याच्यात मी पीठ वगैरे ठेवते, म्हणजे बाजरीची, ज्वारीचं, गव्हाचं, म्हणजे ज्वारी, बाजरीचं आणि तांदळाचं पीठ याच्यात राहतं माझं. आणि हा जो ही जिकडे हे आहे
तर हे लोखंडी आहे, याच्यात मी म्हणजे कधी मेहंदी वगैरे पण हे करते, कधी असं भाजी वगैरे पण करते. तर हे असं आहे. हा आहे माझा ह्याचा डोशाचा तवा आहे. हा आहे मिक्सर, हा ऑटोमॅटिक मिक्सर आहे. तर हा माझा जुना मिक्सर आहे, हा मी यूज करते डेलीला. पण कधीतरी आपल्याकडं असं हा जो भेटलेला आहे हा मला गिफ्ट भेटलेला आहे. तर हा त्यात खराब झाला होता म्हणून मी हा काढला होता. पण हा कसं ऑटोमॅटिकली आहे त्याच्यामुळे एवढं ते पटपट ठेव होत नाही. मग आपला जुना मिक्सर यूज करते. तर इथं आहे माझं हे डब्बा आहे ॲल्युमिनियमचा. माझ्याकडं हा डब्बा एकच आहे, हा पण माझ्या मम्मीने दिलेला आहे मला. तर ह्याच्यामध्ये सगळ्या पापड्या आहे, तांदळाच्या पापड्या बनवलेल्या आहे. नाही सॉरी, याच्यामध्ये जे काही खाण्याच्या वस्तू आहे आमच्या एक्स्ट्रा सामान भरलेलं त्याच्यामध्ये, म्हणजे फरसाण वगैरे किंवा म्हणजे चिप्स वगैरे काय असतात हे त्याच्यामध्ये असतं. आणि ह्याच्यामध्ये जे आहे त्या डब्यात, तो माझा तेलाचा डब्बा होता, तर त्या फर्स्ट टाइम मी असा डब्बा घेतला होता. तर हे स्टिकर मी असं ओल्यात काढलं, त्याच्यामुळे ते निघलं नाही, त्यामुळे ते असं हे वाटतंय. तर मी खूप प्रयत्न केला काढायचा पण नाही निघला. तर ह्याच्यामध्ये मी त्या तांदळाच्या पापड्या बनवल्या आहेत गावाला, त्याच्यामध्ये ह्या याच्यामध्ये आहे, जेणेकरून त्या पॅक बन खराब वगैरे होत नाही. तर मी त्याला आता हा गेल्या वर्षीच्या पापड्या आहे माझ्या, अजून तसेच आहे. तर इथं आहे ही जी आहे त्या ब्लॅक म्हणजे पूर्ण कोटिंगच्या कढई घेतल्या होत्या मी, पण त्याचे बघा कसं झाले, पूर्ण कोटिंग गेलेलं आहे आतमधलं, आणि एवढंच गेले दोन्हीचं पण, पाठ खालचं पण गेलेलं आहे. तर ह्या आहेत माझ्याकडे. आणि ह्या आहे माझा एक म्हणजे पाणी वगैरे मी गरम करते याच्यात, हे आहे पाण्याचं, पाणी गरम करण्याचा टोप आहे. ह्या आहे माझा सिलेंडर. तर इकडं जे आहे आतमध्ये, तर इकडं जे आहे माझं हे स्टीलचे टाक्या वगैरे दिसतात, इकडे टाक्या आहे. याच्यात माझे एक्स्ट्राचे सगळे भांडे आहेत, म्हणजे खूप असे आहेत. तर मी ते वापरत नाही, तर मग कधी कुणी आलं तर आपलं होतं. तर मग हे आतमध्ये ठेवलेला आहे. हा पॅसेज हा मोकळाच असतो, त्याच्यामुळं ह्याच्यात सुद्धा आहे. ह्याच्यात माझ्या मुलीला काही गिफ्ट वगैरे भेटलेले आहे, याच्यामध्ये ठेवलेलं आहे, जेणेकरून ते तिला असे मग वगैरे काचेचे भेटलेले आहेत, तर हे त्याच्यातच आहे ठेवलेले. तर त्यानंतरला इथे आहे सिलेंडर एक, जो एक्स्ट्राचा भरलेला असतो, त्याच्यावर धूळ वगैरे बसू नये म्हणून मी त्याला एक पिशवी टाकते त्याच्यावरती. तिथं आहे दळणाची पिशवी, ह्या 2 दळणाच्या पिशव्या आहे. इथं आहे आमचा पाट, हा पाट मी फक्त धान्य वगैरे ठेवायलाच यूज करते. आणि इथं आहे आपल्या ज्या कॅरी बॅग असतात, म्हणजे आपल्याला ज्या भाजीला वगैरे भेटतात, तर मी टाकून नाही असं हे नाही करत, तर हे आम्ही एकदम पिशवी भरते. आणि याच्यात याच्या पण पिशव्या असतात, कचऱ्याच्या डब्याच्या पिशव्या पण याच्यातच ठेवते, किंवा आपण सामान वगैरे भरलं तर त्याच्या ज्या पिशव्या राहतात त्या सुद्धा मी याच्यात सगळं एकदम साठवून ठेवते, जेणेकरून कधी पण आपल्याला फायदेशीर होतो. तर इथं खाली जे आहेत हे सुद्धा एक्स्ट्रा सामान आहे, लिक्विड वगैरे आहे, ते स्पंज वगैरे आहे. इथं आहे लोणच्याची बरणी. आणि ह्या ज्या आहेत या कधी बॉटल पाण्याच्या वगैरे किंवा स्प्राईटच्या, ही आहे हनीची बॉटल वगैरे, या बाटली मी एकदम जमा करते, कधीही कोणाला लागू शकतो म्हणून करते जमा. ह्या आहे बास्केट, याच्यामध्ये सगळं स्क्रॉच पाऊच वगैरे सगळं असतं. हे आहे लिक्विड. आणि इकडं आहे कचऱ्याचा डब्बा आहे ह्या साईडला. तर तुम्ही पाहू शकता. तुम्हाला कसं वाटलं माझं किचन होम टूर, मला कमेंट्स करून नक्की सांगा. आणि आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा. तर चला, बाय बाय.